नमस्कार, कशे आसात तुम्ही? बरे आसात न्हू? बघा पिझ्झा खावंक आमकां भायर जावचा पडटा आणि आमच्या हुसर काय लागीं पिझ्झा अवेलेबल ना. आमकां मडगांव जावचा पडटा. त्याच्यामुळे मी विचार केलो की पिझ्झा बेस हाडून घरातच करूचा म्हणान. तर बघा हुसर मी टोमॅटो केचप घेतलोय आणि मेयोनीज घेतलोय. ते छानपैकी वरती पसरवून घेतलोय. त्याच्या उपरांत मग एक कांदो घेतलोय. तो लांब कापून घेतलोय आणि त्या कांद्याचे पाकळे काढून घेतले बघा. एक एक पाकळी काढून घेतली आणि ती ह्या पिझ्झा बेसवरती बरी लावून घेतली. त्याच्या उपरांत टोमॅटो आणि शिमला मिरची कापून घेतली. ती टोमॅटो बघा असं मी लावून घेतली. सगळीकडे सारखो लावूंक होय बरो. आणि मग शिमला मिरची लावून घेतली आणि मके होते. ते मके मी हे बघा उकडून घेतले आणि तेच वरती घातले. थोडीशी लसूण बारीक करून घातली आणि चिली फ्लेक्स काही आमच्या घरात नसतात. सुके मिरसांगे होते ते मी या कैचीन कापले आणि ते वरती घातले. त्याच्या उपरांत मग ऑरिगॅनो घातलो, चीज घातलोय आणि बघा हे सगळा घालून तयार झालेला असा आणि थोडासा वरती मग मी मीठ घातलोय आणि गॅसवरती नॉनस्टिक पॅन दवरलोय. त्याच्यात थोडासा बटर घातलोय आणि त्याच्यावरती मग हे तयार केलेलो पिझ्झा घातलो आणि झाकून दवरलोय आणि थोड्या वेळाने उघडून बघी होती कारण की तो खालती लागांक शकता आणि एक 10 मिनिटं लागली आमचो पिझ्झा तयार जावंक आणि बघा अशा प्रकारे ह्यो आमचो पिझ्झा बनान तयार झालेलो हा. बरो जाल्लो म्हणजे भायर खावच्या पेक्षा घरात खाल्लेलो खूप बरो. टेस्टी जाता एकदम. फक्त आपल्याकडे थोडासा सामान होया मागीर सगळा तयार जाता. व्हिडिओक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.